संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लढणार का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। उज्ज्वल निकम बीड प्रकरणामध्ये वकीलपत्र घेण्यास तयार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तपासाला जसजसा वेग येतोय तसा आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आता ही केस लढणार आहेत असं कळतंय। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, दोनही बातम्यांकडून तुमच्याकडून दोनही बातम्यांचे अपडेट्स हवेत। सगळ्यात पहिलं तर सीआयडी सुद्धा आता तपास करते आणि सीआयडी जो तपास करतो तो तपास कुठपर्यंत आला आणि दुसरी गोष्ट वाल्मिककरच्या जामिनाला सीआयडीने विरोध केलेला आहे। नेमकं काय म्हणणं आहे सीआयडीचं? आपण जर बघितलं असेल तर खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीचा आदेश प्राप्त होताच वाल्मिककरांच्या वकिलांकडून खरं तर जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र सीआयडी कडून या जामीन अर्जावर आता आक्षेप घेण्यात आला। यामध्ये सीआयडीने म्हटलंय की वाल्मिककरांना जर जामीन मिळाल्यास त्या पुराव्यामध्ये जी आहे ती छेडछाड होऊ शकते असं सीआयडीने अर्जात आपलं मत व्यक्त केलंय। त्यासोबत वाल्मिककरांच्या जामिनाला खऱ्या अर्थानं सीआयडीने विरोध केला। यामध्ये म्हटलंय की करारला जामीन मिळाल्यास तो पुराव्याची छेडछाड करू शकतो। दुसरं म्हणजे वाल्मिककर देशमुख कुटुंबावर दबाव टाकू शकतो आणि करारच्या जामीन अर्जावर सीआयडी कोर्टात जे आहे ते सीआयडीने उत्तर दाखल केलंय। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर हे प्रकरण जे आहे ते सध्या चर्चेत आहे आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडी कडून सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणी उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नेमण्यात यावे अशी मागणी जी आहे ती खरं तर सुरेश धस यांनी केली होती। त्यानुसार जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे केस लढणार अशी माहिती मिळते। आज सायंकाळी 6:30 ते 7च्या सुमारास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जातील आणि याबाबतची चर्चा करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। हो, त्यामुळे या तपासाला आणखी वेग येणार आहे। काय खुलासे होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।